आणि आता एका लग्नाची वेगळी गोष्ट. बदलापूरमध्ये आज एक आगळावेगळा लग्न सोहळा पार पडला. आयुष्याच्या उत्तरायणात कोणाची तरी सोबत हवी असते, पण ऐन सत्तरीत लग्नाचं धाडस दाखवणारे थोडेच. पाहुयात बदलापूरमधली ही एका लग्नाची दुसरी गोष्ट. बदलापुरात ही सगळी लगबग सुरू होती आजी आजोबांच्या लग्नाची. 72 वर्षांच्या मनोहर बागुलांचं 60 वर्षांच्या सुमन निर्भवणे यांच्याशी लग्न झालं. गुरुवारी दुपारी 2च्या मुहूर्तावर बदलापूरच्या म्हसकर सभागृहात दोघांचंही शुभमंगल पार पडलं. मनोहर बागुलांच्या 3ही मुलांचं शिक्षण झालं, लग्न झालं आणि दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नीचं निधन झालं. निवृत्तीनंतरचं आयुष्य खायला उठलं आणि ते बदलापूरमधल्या सम्राट ज्येष्ठ नागरिक मंडळाचे 2 वर्षांपूर्वी सदस्य झाले. तिथंच त्यांची ओळख सुमन यांच्याशी झाली. आयुष्याच्या संध्याकाळी हात धरणारं कोणीतरी असावं म्हणून त्यांनी सुमन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकाकीपणा गेला पाहिजे. एकटा माणूस काय त्याचं जीवन आहे. आमच्या परिवारातर्फे त्यांना त्यांचा पाठिंबा आहे. तुम्ही करा. इव्हन तुम्ही याच्या अगोदरच करायला पाहिजे होतं असं मुली म्हणत होत्या. या लग्नातली नवरी सुमन निर्भवणे याही उतार वयात एक सोबत शोधत होत्या आणि मनोहर यांच्या रूपातून त्यांना जोडीदार मिळाला. माझी मुलं सुना मुलं वगैरे झाल्यानंतर पुढील तुला काय या दृष्टिकोनातून हा पाऊल मी पुढे टाकला. वाटलं आता इतके दिवस अशी राहिले, आजकाल कोणी कोणाचं नाही आहे, काहीतरी सारा स्त्रीला पाहिजे म्हणून याच्यात हे केलं. हे वेगळंपण आहे. एका उतरत्या वयात आणखी जेवढी वर्ष जगतील ते आता जगतील त्यापेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीनं ते त्यांना आनंद मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना जीवन जगता येईल. बदलापुरात या दोघांचा विवाह सोहळा अत्यंत आनंदाच्या वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उतार वयात सगळेच आजी आजोबा हळवे झालेले असतात. मुलांना त्यांच्यासाठी हवा तितका वेळ नसतो. त्यातच जोडीदारानं एक्झिट घेतली की अख्खं आयुष्य आणि एकटेपणा खायला उठतो. आणि त्याच वेळी जोडीदाराची खरीच लग्नांना आनंदानं उत्साहानं अक्षता टाकणाऱ्यांची संख्याही आता वाढायला हवी. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.